वर्षाच्या चिमुकलीचा नराधमाकडून लैंगिक छळ, आरोपीला ठोकल्या बेड्या. घाटंजी तालुक्यातील समाजमन सुन्न करणारी घटना. एका 3 वर्षीय चिमुकलीचा विकृत नराधमाने लैंगिक छळ केला. समाजमन सुन्न करणारी ही गंभीर घटना 7 डिसेंबरला दुपारी 4 वाजताच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. घटनेच्या 2 दिवसानंतर शेजारी महिलेने या घटनेचे बिंग फोडले. त्यानंतर संबंधित नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. अनिल शालिक शेंडे वय 54 असे बेड्या ठोकण्यात आलेल्या विकृत नराधमाचे नाव आहे. तालुक्यातील एका गावात राहत्या घरापुढे ठेवून असलेल्या ऑटोरिक्षात 7 डिसेंबरला पीडित चिमुकली खेळत होती. आई वडील मजुरीला तर आजोबा शेळ्या चारण्यासाठी रानात गेल्याने ती एकटीच घरी होती. नेमक्या याच बाबीचा फायदा घेत नराधम अनिलने तिला जवळ घेतले. त्यानंतर तिच्याशी विकृत चाळे केले. तिला वेदना असह्य झाल्याने ती रडायला लागली. तिचे रहाणे ऐकून रस्त्यावर बसून असलेल्या महिला ऑटोरिक्षाकडे धावून गेल्या. यावेळी विकृत अनिलने तेथून पळ काढला. दरम्यान सायंकाळी आई वडील आणि आजोबा घरी परतले. मात्र चिमुकलीला आपबीती कथन करता येत नव्हती. मात्र ती वारंवार रडत असल्याने कुटुंबियांना तिची प्रकृती ठीक नसल्याचे वाटले. त्यामुळेच ती रडत असावी असा अंदाज त्यांनी बांधला. दरम्यान दुसऱ्या दिवशी तिची आई शेतात कापूस वेचायला गेली होती. यावेळी शेजारी महिला त्या शेतात पोहोचली. त्यानंतर तिने या घटनेची वाच्यता तिच्याकडे केली. ते ऐकून पीडित चिमुकलीच्या आईच्या डोळ्याला अक्षरशः अश्रूंच्या धाराच लागल्या. त्यानंतर स्वतःला सावरत तिने घर गाठले. शिवाय पती आणि सासऱ्याला घरी बोलाविले. तसेच घडला प्रकार त्यांच्याकडे कथन केला. त्यानंतर 9 डिसेंबरला रात्री त्यांनी पीडित चिमुकलीला घेऊन घाटंजी पोलीस ठाणे गाठले. तसेच याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी केली. शिवाय नराधम अनिल शेंडे याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि एसडीपीओ रमेश व्यंजने यांनी पीडित चिमुकली व कुटुंबियांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल, न्यूज 24, आपकी आवाज.